सेवा सदन शिक्षण संस्थेच्या शतसंवत्सरीय महोत्सवाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूजनीय गोविंददेव गिरी महाराजजी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचन गडकरी, सचिव सौ वासंती भागवत, आदरणीय बापू भागवत, आदरणीय मुरलीधरजी, विशेष रूपाने आजचा हा पुरस्कार ज्या संस्थेला मिळाला ते हरिभक्त परायण अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ श्री क्षेत्र कुरा याचे प्रमुख सुधाकर भारतीयजी, उपस्थित सर्व स्वागत समितीचे सदस्यगण आणि उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी रमाबाई रानडे स्मृतीच्या निमित्ताने खरं म्हणजे हा जो शिक्षण प्रबोधन पुरस्कार आज ज्या संस्थेची निवड झालेली आहे त्या संस्थेचे संचालक सुधाकर भारतीय आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे असे सर्व विद्यार्थीगण, शिक्षकगण या सगळ्यांचं या पुरस्काराबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. शतसंवत्सरीय महोत्सवाच्या या उद्घाटन प्रसंगी मी या शतसंवरी महोत्सवानिमित्त संस्थेला देखील खूप खूप शुभेच्छा देतो. 100 वर्षाची ही वाटचाल ही एक ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ, तपश्चर्या आणि धाडस आणि शिक्षणाबद्दलची मूल्यनिष्ठा याच्यावर आधारित असणाऱ्या संघर्षाचा इतिहास आहे. त्या काळामध्ये विशेषतः महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजे आणि या दृष्टीने समाज बदलला पाहिजे या भावनेतून स्वर्गीय रमाबाई रानडे यांनी सेवा सदन शिक्षण संस्थेची सुरुवात केली. या संस्थेने या काळामध्ये अतिशय अभूतपूर्व, ऐतिहासिक आणि उत्तम कार्य केलं. अनेक शिक्षकांना उत्तम प्रशिक्षित केलं. मॉन्टेसरी ट्रेनिंग हे याच शाळेमध्ये माझी आई भानुताई गडकरी यांनी स्वतः त्या काळामध्ये या ठिकाणी मॉन्टेसरी ट्रेनिंग देखील या शाळेतून घेतलं. काही काळ या शाळेमध्ये नोकरी पण केली होती. त्यामुळे त्या काळामध्ये विशेषतः महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि समाजातली विषमता दूरून महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने समाजात उभ्या राहाव्या अशा प्रकारचा विचार रमाबाई रानडे यांनी एक तत्वनिष्ठा म्हणून स्वीकारला. बघता बघता या 100 वर्षाच्या या इतिहासामध्ये संस्थेने उत्तम नागरिक घडवले. उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार आणि उत्तम नागरिक या सगळ्याचा आपसामध्ये समन्वय ठेवून अतिशय उत्तम शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. आज अतिशय आनंद आहे की संस्थेची जी सक्षम शाळा आहे तिच्या ऍडमिशन करता अनेक लोक माझ्याकडे पण येतात. अर्थात माझ्या सल्ल्याने अजूनपर्यंत अध्यक्षांनी एकही ऍडमिशन काही केली नाही, कारण मी त्यांना सांगतो की संस्थेत ऍडमिशन ही त्यांच्या निकषाप्रमाणे होते. आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की या शाळेबद्दलची जी गुडविल आहे, क्रेडिबिलिटी आहे, ही उत्तम चांगली निर्माण झाली. या ठिकाणी मिळणारं शिक्षण, विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार, शिस्तीचे संस्कार या आणि अन्य ऍक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि विकासाकडे लक्ष देणं यामुळे संस्थेचं नाव देखील मोठं झालेलं आहे. त्याचबरोबर संस्थेने आता महाविद्यालयीन शिक्षणाची पण सुरुवात केलेली आहे. ज्युनियर कॉलेज पण आहे, त्याचबरोबर हायस्कूल पण आहे आणि या सगळ्या माध्यमातून उत्तम शिक्षणाचा आदर्श संस्थेने प्रस्थापित केलेला आहे. विशेषतः रमाबाई रानडे यांनी जो आदर्श प्रस्थापित केला होता तो समोर ठेवून सातत्याने संस्थेने कार्य केलेलं आहे. आज शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. नॉलेज ही एक शक्ती आहे, पॉवर आहे आणि यामध्ये विशेष करून विश्वामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये, भविष्यात ज्या देशामध्ये ज्ञान मिळून सगळ्यात जास्त प्रगती आणि विकास ज्ञानाच्या बाबतीत झाला असेल
तोच देश विश्वगुरू बनणार आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. आणि हे आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की विशेषतः प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीच्या आधारित शिक्षणाचा विकास हा आज समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे. शिक्षणामध्ये रोजगारभिमुख शिक्षणही आवश्यक आहे आणि कौशल्य हे देखील तेवढंच आवश्यक आहे. पण ज्ञान, कौशल्य आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या कला आहेत, सांस्कृतिक वारसा असेल, स्पोर्ट्स असतील, या विषयात देखील शिक्षण आवश्यक जरी असलं तरी याचा मुख्य पाया जो आहे तो मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, व्हॅल्यूज बेस्ड एज्युकेशन. आणि हे जे उत्तम संस्कार आहे हे उत्तम माणसाला घडवणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्याला नेहमीच सांगितलेलं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून भविष्यातला उत्तम नागरिक निर्माण करणं ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. या नागरिकाला तयार होत असताना त्याला रोजगार मिळणे तेवढंच आवश्यक आहे. कारण विवेकानंदांनी तेवढंच समर्पक सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. आणि म्हणून एकीकडे ज्ञानामुळे मिळणारा रोजगार आणि त्याचबरोबर उत्तम नागरिक बनण्याकरता असणारे मूल्याधिष्ठित संस्कार, या सगळ्याचा संगम ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणून आदर्श नागरिक तयार होणार आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की या संस्थेने सातत्याने हा वारसा जपलेला आहे. आणि हा वारसा जपून हा ज्ञानाचा महायज्ञ पूर्ण करत असताना 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. या 100 वर्षामध्ये अनेक शिक्षकांचं, संस्था चालवणाऱ्या संस्था चालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि विशेषतः या संस्थेला सहकार्य करणाऱ्या अनेक घटकांचं मोलाचं सहकार्य आहे. संस्थेला कार्य करत असताना समाजातून अशा चांगल्या कार्याकरता आर्थिक मदत देणारे जे आहेत त्यांचीही तेवढीच मोठी जबाबदारी आहे. उदार अंतःकरणाने अशा अनेक लोकांनी मदत केली आणि त्यामुळे आज हे स्वप्न पूर्ण झालं. हा 100 वर्षाचा इतिहास हा खरोखर नागपूरच्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक तत्व, एक विचार समोर ठेवून कार्य करणाऱ्या एका संस्थेचा इतिहास आहे. आणि म्हणून उत्तरोत्तर अशीच प्रगती आणि विकास होत राहील असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आज आदरणीय परमपूजन गोविंददेवगिरी महाराज हे आध्यात्मिक गुरु आहेत, परंतु विशेषतः भगवद्गीतेच्या प्रसार करण्याकरता त्यांनी खूप श्रम आणि परिश्रम घेतलेले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण यावर्षी भगवद्गीतेच्या 3 अध्यायाचं जवळपास 53,000 विद्यार्थिनींनी संकल्प करून हे अध्याय पूर्णपणे त्यांनी त्या ठिकाणी म्हणण्याचा कार्यक्रम झाला आणि आपण विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केला. आणि या सर्व विश्व रेकॉर्डमध्ये नागपुरातल्या अनेक शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य होतं. आणि या सहकार्यामध्ये सेवा सदन शिक्षण संस्थेने पण उत्तम सहकार्य केलं. मागच्या वर्षी वंदे मातरम आणि विशेषतः मनाचे श्लोक 30,000 विद्यार्थ्यांनी म्हटले. यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आदरणीय गोविंद देवगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने माझी इच्छा आहे की संपूर्ण गीतेचे अध्याय 18 याची तयारी आतापासून सुरू करू, याचाही पण वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण करू. या समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, समाजाचं प्रशिक्षण झालं पाहिजे, समाजामध्ये उत्तम संस्कार झाले पाहिजे, उत्तम माणसं घडली पाहिजे आणि ज्ञानाच्या बरोबरच आध्यात्मिक मूल्य, नैतिक मूल्य आणि जीवन मूल्य आधारित संस्कार पद्धती देखील तेवढीच महत्वाची आहे. जेवढा पैसा महत्वाचा आहे, जेवढं विज्ञान महत्वाचं आहे, तेवढंच जीवन मूल्य पण तेवढेच महत्वाचे आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं महत्व लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये नक्कीच संस्थेचं कार्य सातत्याने होत राहील असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा माझ्याकडनं संस्थेला या 100 वर्षाच्या यशस्वी कार्याकरता
मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, संस्था चालकांना आणि विशेषतः संस्थेच्या विद्यार्थ्याच्या पालकांनाही पण मनापासून शुभेच्छा देतो. आणि या सगळ्यांच्या घटकांच्या सहकार्याने संस्था उत्तरोत्तर प्रगतीचे शिखर गाठत राहील असा विश्वास व्यक्त करतो. शेवटी एकच विनंती मी करणार आहे की जागा आता लहान पडते. चांगल्या माणसांचं एम जे असतं ते नेहमी छोटं असतं. हाही एक समाजातला दोष आहे. जेवढे व्यावसायिक शिक्षण संस्था चालवतात त्यांचा ग्रोथ रेट जास्त असतो आणि जे तत्वाच्या आधारावर चालतात ते ज्ञानाच्याच वादविवादात आपला वेळ जास्त घालवून ते शैक्षणिक क्षेत्रात जेवढा विस्तार पाहिजे तेवढा करत नाही. समाजाची आवश्यकता लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये विशेषतः अजून शिक्षण संस्थेचा विस्तार करून समाजातल्या भविष्यातल्या पिढीला संस्कारित करण्याकरता संस्थेचं कार्य अजून विस्तारित करण्याचा संकल्प संस्था चालकांनी जरूर करावा. समाजाचं त्याला जरूर सहकार्य मिळेल. आणि हे करत असताना लो एम इज क्राईम हे सगळ्याबरोबर एक वाक्य पण जरूर लिहून ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तम प्रगती आणि विकास चांगल्या संस्थांचा झाला पाहिजे असं माझ्यासारख्या नागरिकाला सातत्याने वाटतं. म्हणून मी ही अपेक्षा व्यक्त केली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.